काल मला सबस्क्रायबर भेटले होते काल त्यांनी मला खूप चांगले शुभेच्छा दिल्या, खूप म्हणले. अजून ते मला म्हटले की तर नमस्कार, कशा आहात तुम्ही? मस्त मजेतच आहात तुम्ही? मी मजेतच आहे. काल मी एका फंक्शनला गेलते की कारण माझ्या मावशीच्या मुलीचं लग्न होतं तर मी गेले. काल झालेलं असं होतं की माझे सांगितलं तर नाव नाही सांगू त्यांचं, मी सांगितलं असतं. झालेलं असं आहे की मग मला पप्पा खवळले की नको बनवू. मी मेन म्हणजे मला व्हिडिओ होईल म्हणून गेले. बोलवलं होतं मावशीने मला ये म्हणून, मी हळदी दिवशीच जाणार होते पण मधातच कॅन्सल झालं ते. आणि काल गेले इकून तिकून गेले तर ते मधातच हे झालं, अशी गोष्ट झालेली आहे. म्हणजे कसं इतकं छान तयार होऊन जावं, इतकं भारी होऊन जावं, मधात असं कोणी काही बोललं सगळा मूडचा खराब होतो. बरोबर आहे सगळ्यांचं. कारण परत एक गोष्ट सांगायची राहील तुम्हाला. काल मला सबस्क्रायबर भेटले होते काल त्यांनी मला खूप चांगले शुभेच्छा दिल्या, खूप म्हणले. अजून ते मला म्हटले की ज्या ताईचं नाव नाही माहीत मला, मी नाव नाही विचारलं त्यांना मी एकदा थँक्यू म्हणते की मला तुम्ही खूप सपोर्ट केला म्हणून. थँक्यू तुम्हाला सगळ्यांना. आणि परत मी काल काही व्हिडिओ घेतला नाही त्यांचा ह्याच कारणामुळे. जाऊ दे, नेक्स्ट टाईम जरा भेटले मला कोणी घेईन मी, नेक्स्ट टाईम नक्की व्हिडिओ घेईन. लग्न असं कार्यक्रमला गेलं तर व्हिडिओ शूट करायलाच पाहिजे ना, पण कोणते असं राहतं ना. जाऊ दे आता, बोलून काही फायदा नाही माझा. परत म्हटलं तर त्यांनी मला लग्नासाठी खूप शुभेच्छा दिल्या. त्यांना ज्या ताई होत्या त्यांना थँक्यू, खूप खूप मनापासून थँक्यू. मला खूप भारी वाटलं तुम्हाला भेटून नक्की. काल मी कार्यक्रमला गेलते म्हणले व्हिडिओ शूट करेन पण मधातच हे झालं. त्याच्या होत्या मी आता खूप दोनदा तीनदा बोलले ते शब्द. आणि परत मम्मीला सुद्धा भेटल्या, भाग्यश्रीसुद्धा भेटले. ते ही तुझी आई का म्हणले, हो माझी आई आहे. माझ्या बहिणीने सुद्धा भेटले, बघितलं होते आणि आम्हाला. आणि एवढ्या लग्नात सोडून ते माझ्याकडे आले, एवढं मला खूप भारी वाटलं. कारण माझ्या लाईफमधलं खूप खूप मोठं हे होतं, काय म्हणतात, खूप भारी वाटलं त्यांना भेटून खरंच. फर्स्ट टाईम मला असं कोणी सेलिब्रिटीसारखं हे केलं जाऊन मला खूप भारी वाटलं. आणि मला इमोशनल झाल्यासारखं झालं. कारण असं झालेलं आहे की इमॅजिनसुद्धा नव्हतं केलं मी एवढी मोठी गोष्ट. खरंच इमॅजिनसुद्धा नव्हतं केलं की मी माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल असं नव्हतं. कसंच इमॅजिन नव्हतं केलं, कारण मी माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल असेल म्हणून मी माझ्या स्वप्नातसुद्धा विचार नव्हता केला या गोष्टीचा. खरंच स्वप्नातसुद्धा विचार नव्हता केला या गोष्टीचा की मला स्वतःचं यूट्यूब चॅनल असेल माझी. खरंच खूप भारी वाटतं आहे मला. आणि ज्या ताई होते त्यांना खरंच थँक्यू. आणि खूप भारी वाटलं तुम्हाला भेटून मला. असंच मला प्लीज सपोर्ट करायचं सगळेजण. परत मग मला म्हणलं तर मग माझी बहीणसुद्धा होती, तिला थांब म्हटली मी, कारण तिने गेली. तिच्यातून माझ्यात काहीतरी वाद झालेला आहे, दोघी आम्ही एकमेकीला नाही बोलत. ती सध्या मम्मी मग काल काय व्हिडिओ आला नाही माझा, काल काय मी शूट केलाच नाही. काल ह्याच कारणामुळे गेले ना मित्रांनो, मावशीचं मुलीचं लग्न आहे म्हणून. तर माझं ते झालं तर काय करणार आता मी, बघा ना किती जो आता. ए बाप, उन्हाळा इतका ऊन खूप तपतंय बापरे, इतकं ऊन का. मला तर माझ्या मेकअपचं टेन्शन आलेलं आहे. म्हणजे माझी स्किन ऑइली ना, मला माझं टेन्शन आलं आहे की माझ्या चेहऱ्यावर मेकअप टिकल का. आता काही बरं दिवसांनी मम्मीसोबत आम्ही
जाणार आहे तर कारण पृथ्वीची भाग्याचीच कपड्यांची खरेदी करायची 2-3 दिवसानंतर जायचं म्हणते मम्मी. जाऊ, मी व्हिडिओसुद्धा शूट घेईनच तिथला. तिला कोणता ड्रेस आवडला, काय आवडलं म्हणून नक्की दाखवेनच. परत जायचं म्हणते बाई मम्मी, काय करते काय नाही तिचं. आता मम्मीच्या माग खूप लग्न आहे, आता कार्यक्रम आता चालूच आहे. परत पुढच्या महिन्यातसुद्धा 1-2 तारखेला माझ्या ताईच्या पुतणीचं का भाषेचं लग्न आहे. 2 तारखेला, 1 तारखेला परत माझ्या मावशीच्या मुलीचं लग्न आहे. परत मम्मीचं फिरण्याच्या हाता लग्नासाठी मी गेले तर जाईन, नाही तर एवढं काही कन्फर्म नाही माझं. कालसुद्धा इतकी मेहनत करून हे करून गेले. मदतीची झाली जाऊ. अगोदर गेले असते तर परवडलं असतं खरंच आहे. जर का मी 1 दिवस आधी गेले असते तर झाले असते 2-2 शूट. आणि त्यांनी मला शुभेच्छा सुद्धा दिल्या माझ्या लग्नासाठी. खूप भारी वाटलं, कारण आम्हाला बोलल्या त्या, माझी मम्मीसुद्धा बोलल्या, मम्मीसुद्धा म्हटल्या त्या अशा दिवशी. 2 मिनिटात तुम्हाला भेटते. काही कारणामुळे त्यांच्यासोबत शूट घेतला नाही, अशी गोष्ट झाली. म्हटलं घेईन बाबा शूट, पण म्हणजे आता असं वाटतं ना की लग्नाला गेलो आपण, त्यांचा बी शूट झाला पाहिजे. मला काल नाही दिलं शूट घेऊन तर मी खूप मूड ऑफ झाला माझा. नाही म्हटली मला खूप म्हणले एवढी आलेच येऊन म्हणजे जाऊन पस्तावली माझी अशी गत. म्हणजे उगेच गेले मी, घरी बसले असते परवडला असतं, अशी गोष्ट आहे. आणि परत एक गोष्ट सांगितली का, एक गोष्ट राहिली काय, हां परत तुमच्या रामदादाला म्हटले बाहेर घेऊन जा. तुमचे रामदादा मला म्हणतात मला टाईम नाही, मला वेळ नाही. म्हणजे असं कसं बोलणं असतं. पण थोडा वेळ सुद्धा 1 दिवसासाठी तुम्ही बाहेर घेऊन गेलात, काही होणार आहे का? 15 मिनटं सुद्धा स्वतःची बायकोला काढता येत नाही का? तुम्ही सांगा तरी बरं का. कारण मी हे व्हिडिओसुद्धा त्यांचे म्हणजे ते आले घरी तर त्यांना म्हटलं तर मी शूट घेणार आहे बाबा, असं नसतं. मी काय काल शूट घेतला नाही, त्यामुळे मला खूप वाईट वाटते. ऐन टायमाला शूट करा, तर ऐन टायमाला बरोबर व्हिडिओ नाही आला, कोण नाही खा. आणि एक गोष्ट सांगू तुम्हाला सगळ्यांना, तुमचं रामदास कसं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये रिकाम काही पण बडबड कर, तर मला तुम्ही सांगा मी काही पण कशी बडबड करणार आहे. आता ही काही पण बडबड करते का मी. एक तर म्हणते रेसिपीचा घेतला तर मग म्हणतात ते व्हिडिओ नाही टाकायचे आपल्याला, म्हणते मग काही पण बोलते. वाह बरोबर. हां ते परत हां अजून एक गोष्ट, परत त्यांनी कोमलताई त्यांचं सुद्धा नाव घेतलं होतं, त्यांचीसुद्धा व्हिडिओ बघतात ते. म्हणजे जिथे माझी मावशी राहते कांबडला, तिथे मला सुद्धा भेटले होते. काल मी तिथं आंबडलाच गेले ते फंक्शन अटेंड करायला. तर माझं लग्न होतं माझ्या मावशीचं मुलीचं, तर तिथे मग मला ते भेटले, मला बोलल्यात. त्यांनी मग कोमलताई त्यांचंसुद्धा नाव घेतलं होतं, त्यांचेसुद्धा व्हिडिओ बघतात म्हणते. उन्हाळा जसं जसं तापमान इतकं होतं उन्हाचा, खूप ऊन वाढते आता.
परत एक सांगायचं राहिलं. आमचा पृथ्वी लाईट नाही, टी व्ही नाही, तर पृथ्वी आज हेडफोन घालून मोबाईल बघतोय. काय का फोन बघायला? बघितलं तुझा फोन बघ. चला जास्त काही मोठा व्हिडिओ करीत नाही. भेटते तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि ज्या ताई भेटले त्यांना परत एकदा थँक्यू. भेटते नवीन व्हिडिओमध्ये.